नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आज नवीन ब्लॉगमध्ये। आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि आज आता दुपार झाली म्हणजे 3-3:30 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि आता मी चाललो यशस्वीच्या घरी। माझी मैत्रीण आहे आणि आम्ही खूप जुने मित्र आहोत, तर तिच्या घरी जायचं। दरवर्षी जातो, मग माझ्या जोडीला दिव्यरंजन सुद्धा असतो, परंतु आज दिव्यरंजन नाही आहे कारण की तो गेलाय बाहेर। आम्हाला जायचं होतं श्रेयाच्या इथे, परंतु तिथे सुद्धा जायला मिळालं नाही कारण ती खूप लांब राहते आणि इथे खूप जोरात पाऊस होता। ॲक्च्युली सकाळपासून पाऊस होता आणि आता थोडंफार पाऊस थांबलाय, तर मी विचार केला पटकन निघून येतो। बघा पाऊस पुन्हा चालू झाला आहे, परत पाऊस पडतोय आणि जायचं आहे कारण की मी तिला कॉल केला आहे, सो जाणं गरजेचंच आहे। एक ती वेट करते आपला। ए इंद्रदेवा जरा थांब, थोडा वेळ जरी पाऊस थांबला म्हणजे 15 मिनटं तरी आम्ही एकदम सुखात पोहोचू तिथे। पण जर पाऊस जोरात पडला तर पूर्ण भिजून जाऊ कारण की ऑलरेडी मी टी शर्ट म्हणजे शर्ट घेतला आहे दुसरा। हा टी शर्ट फक्त मी नावासाठी वेअर केला आहे, तिकडे जाऊन चेंज करेन बाहेरच। आज सर्व्हिस सेंटर पण आपला चालू होता मॉर्निंगला, नंतर बंद केला आम्ही कारण की आज पोरंच आली नाहीत। सकाळी ब्लॉगमध्ये सांगितलंच ऑलरेडी। असं असतं कधी कधी कोणी आलं नाही तर आपल्याला सुद्धा काम करावं लागतं। आपण नुसतं मालक बनून काही होत नाही की चला 40-50 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले की झालं सगळं, असं नसतं। आपल्याला हातभार काम करावंच लागतो। तुम्ही कोणतेही असो, किती मोठे घरचे असो, काम करणं खूप गरजेचं आहे आणि ते करणंच आहे, तरच आपला बिझनेस किंवा धंदा चालेल गाईस। चला धीरज पण आलाय, आता निघूया आपण पटकन। चल हार द्या, हो एक हार द्या आणि आम्ही अजून केली हो मावशी। फायनली पोहोचलो आम्ही। पाऊस बघा इथे केवढा जोरात पाऊस पडतोय। धीरज आणि मी आलो आता यशस्वी वर आणि ॲक्च्युली कपडा आणला होता, मला माहीत होतं डिझाईन सो मी ऑलरेडी प्रिपेअर्ड होतो। आता पटपट जातो वर। खूप पाऊस आहे, अजून पाऊस थांबलाच नाही। आल्यापासून आणि मी पूर्ण भिजलो, दोघं पॅन्ट वगैरे तर दोघांची पूर्ण भिजलेली आहे। धीरजनी पण दुसरा कपडा आणला होता बघा, धीरजनी पण चेंज केला। बघा कसं वाटतं धीरज? पाऊस पण थांबला नाही, पाऊस थांबलाच नाही गाईस, अजिबात पाऊस थांबला नाही। फायनली आलं गाईस। हॅलो नमस्कार। हे बघा आम्ही अख्खा भिजलोय पूर्ण भिजून बिचारा नाही काकू, एवढा पाऊस होता ना तर आम्हाला माहित होतं काहीतरी, आम्ही कपडा एक्स्ट्रा घेऊन आलो होतो म्हणून चेंज केलं आम्ही खाली। चेंज करून आलं शर्ट वगैरे चेंज केलं। काका कसे आहात? बरे आहेत ना? थँक्यू काकू, नमस्कार। बरे आहात ना? लास्ट टाइम पण भेट झाली होती आणि या टाइम पण भेट झाली आपली। काय आणलं? तुमच्यासाठी स्पेशल मोदक केले उकडीचे, मी केलेत। गोड आहेत ना? नाही मिठाचे केले तुमच्यासाठी। जास्त प्रेम होतून झाला म्हणजे असं टेस्ट करू काय? टेस्ट मला टेस्ट हवा, रिव्ह्यू हवाय मला। रिव्ह्यू लास्ट टाइम पहिल्यांदा केले। ओके लिजिट पहिल्यांदा केले। कसं झाले काय झाले आय डोंट नो। गरमच आहेत ऍक्च्युली, गरम आहेत। हा लिजिट मी आताच काढले, आम्ही आताच बस हळू लय गरम आहे। नाही छान आहेत घरी आहे ना, तर काय खोटं बोलू शकत नाही, नंतर घरी जाऊन रिव्ह्यू देतो। हे छान आहे, जेन्युइनली छान आहे खरंच ना। हा नाही झालं तरी काय नाही, ते खावेच लागतील, ऑप्शन नाही तसं। गाईस जेन्युइनली छान आहेत। कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर मोदक साठी नक्की हिला नका सांगू, कारण की मी बनवणार पण नाही। ते फक्त पप्पांसाठी बनवते आणि माझे खास स्पेशल लोकांसाठीच असतं। एक्झॅक्टली मी आले आता। बाकी तू काय बोलतो? तू काय करतो आता? मी आता 12th कॉमर्स लास्ट ऍडमिशन जेव्हा भेटली होती, बट ऍडमिशन होता ना 10th नंतर, 10th पास आउट झाला होता ना, 2 वर्ष आधी आला होता। नाही तेव्हा मी 11th होता का? गाईज आम्ही लास्ट इयर पण भेटलेलो आणि नशीब बघा हा पण घरीच होता
मी पण होतो आणि तेव्हा फक्त धीरज नव्हता, दिव्यरंजन होता. आज दिव्यरंजनला मिस केला आम्ही ऍक्च्युली. लास्ट टाइम हे काका मम्मी पप्पा सगळेजण होते. तर नशीब असले की भेटतात लगेच आपण ना रे. मला बेटर बघू ना काय चहा एक्स्ट्रा आहे. चार्जेस घेणार आहे मी. कोणता चहा आहे यशस्वी? चहा म्हणजे नॉर्मल चहा. आलं चहा. ओके गाईस, तर आता गरम गरम चाय. धीरज चिअर्स. पटापट चाय पिऊन घेतो कारण की आम्ही भिजलोय, पूर्ण भिजलोय. एवढा भिजलोय ना गाईस आम्ही. चायची टेस्ट अजून चांगली आहे. अद्रकचा आहे ना, तर छान वाटतं ऍक्च्युली, छान आहे. आरती घ्यायची तुला? सगळे जेवढे पण आहेत आपल्याकडे, जेवढे पाठ आहेत सगळे पाठ आहेत. सगळे पाठ आहेत, सगळे घेऊया आरती. सगळ्या आरती घेऊया आपण. आरती घ्यायची आणि मस्त आपण हे करूया. आज काय करूया? पनीर पप्पांचं हे भजन वगैरे आरती वगैरे करूया एकदम. ठीक आहे गाईज, बघू आता. यशस्वी बोलली आता किती भजन आरती येतात तिला. माझा आवाज लय मोठा आहे आणि मी मस्त करते. प्लीज दूध टाकलं. आता निघतो आम्ही. काका यावेळेस काका एकदम टकाटक येत. काका थँक्यू बोलवल्याबद्दल. यशस्वी थँक्यू. तवरा पण वाईट नव्हता मोदक, तवरा पण वाईट नव्हता. हा तेवढं पण नव्हतं वाईट. निघतो नेक्स्ट टाइम. पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम मोदक ह्या बनवतील. आता पण आधीच बनवलं त्यांनीच केले तर अर्धे नेक्स्ट टाइम आम्ही. तुम्ही पण आमच्या घरी नेक्स्ट टाइम. काका नेक्स्ट टाइम अजून रेडी होते. पूर्ण फॅमिली आपण याल तर पूर्ण फॅमिली पक्का. काकू चला आम्ही पण निघतो. बाय बाय. नेक्स्ट टाइम तुम्ही पण आमच्या घरी येणार लवकर. आम्ही जेवायला नेक्स्ट टाइम जेवायला. नक्की जेवणच जायचं. हा नक्की जेवणच जाणार. आता काय लास्ट टाइम ऍक्च्युली जेवून गेलेले पण ह्यावेळी बसले पण पोहे दिले 4 तास. एक्झॅक्टली 4 तास प्रॉपर 4 तास. ह्यावेळी पोहेही दिलेत आणि ह्यावेळी खातेदारी कमी नाही केली आहे. अरे नाही कोण बोललं नाही ऍक्च्युली कांदे खूप छान होते काकू. खूप डिपार्टमेंट ह्यांचा. आणि मी देताना हे देते पण आहे मी. चार्जेस इन्क्लुडेड हा मला फोटो पाठवशील तर चार्जेस कट होतील. ओके ठीक आहे. तुला हवे मी बुक्सही पाठवेन माझे. डन गाईज. बुक्सची डील झालेली आहे आणि प्रसादी देतोय. बार्टर सिस्टम आहे का? हा बार्टर करूया. ओके डन. मेरा पैसा नहीं जाएगा. चलो बॉयज भेटूया नेक्स्ट टाइम सगळ्यांनी. बाय. काका बाय काका चला थँक्यू. नेक्स्ट टाइम काका तुम्ही पण या घरी सगळ्यांनी या का. बाय बाय. चला यशस्वी बाय. बाय बाय. चलो बाय बाय. तुम्ही आले सगळे आले हा यशस्वी आली फुटेज मध्ये. मीच फुटेज खायला येते. आता मी ऍज अ गुड होस्ट सोडायला पण जाते त्यांना खालती पर्यंत. थँक्यू बरोबर तुझं थोडं. चलो बाय बाय काकू.